आता उमेदवार चंद्रकांत खैरे विरोध संदीपान भुमरे, परंतु वैजापूर तालुक्यामध्ये आज ज्या सभा त्या ठिकाणी चालू आहे त्या संदीपान भुमरेच्या विरोधात नाही, त्या रमेश बोरनारेच्या विरोधात त्या ठिकाणी सभा चालू आहे. मला प्रश्न पडतोय, एका सभेमध्ये चंद्रकांत खैरेला एक जणांनी प्रश्न केला. त्याला प्रश्न असा केला की रमेश बोरनारे सांगतो की महायुतीने हे केलं, महायुतीने ते केलं, भाजपने केलं, राष्ट्रवादीने केलं, शिवसेनेने केलं. त्यांनी एकच प्रश्न त्याचं उत्तर दिलं की रमेश बोरनारेची अवकात नाही. तर ज्यांनी माझी अवकात काढली, ज्या माणसाचं जिल्ह्यामध्ये 100 मतदान नाही, जरा प्रामाणिकपणाने लक्षात घ्या, त्या माणसाने तुमची माझी जर अवकात काढण्याचं काम जर केलं असेल तर पार्सल आपल्याला रिटर्न पाठवावं लागणार आहे. परंतु 20 वर्ष झाले, मला एकदा तरी एखाद्याने उठून उभा राहून सांगावं का चंद्रकांत खैरे या भारत देशाच्या संसदेमध्ये एखादा शब्द आपल्या वैजापूर तालुक्याचा, कन्नड तालुक्याचा, गंगापूर तालुक्याचा किंवा छत्रपती संभाजीनगरचा एखादा शब्द विधानसभेमध्ये म्हणजे विधान संसदेमध्ये बोलण्याचं मला सिंगल उदाहरण एखाद्याने उठून उभा राहून सांगावं. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवडणूक, ही निवडणूक भारत देशाची आहे. आणि म्हणून परत आपल्यावरती एक वेळ आली, हा भारत देश कोणाच्या ताब्यात या ठिकाणी 5 वर्षासाठी द्यायचा आहे. ही निवडणूक गल्लीबोळाची निवडणूक नाही, भारत देश कोणाच्या ताब्यात द्यायचा. आणि म्हणून मी मतदारांना पहिला प्रश्न या ठिकाणी टाकणार आहे का ज्यांनी 50 वर्ष या भारतावरती राज्य केलं, त्या राहुल गांधी परिवारामधल्या सदस्याकडे भारत देश द्यायचा का ज्यांनी 10 वर्ष या भारताला एक विकासाकडे घेऊन गेले, त्या नरेंद्र मोदी साहेबांच्या ताब्यात हा पक्ष द्यायचा, हा भारत देश द्यायचा, हे ठरवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. मी देशावरती फक्त 2च गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करणार आहे. 550 वर्ष झाले आम्ही ज्या गोष्टीची प्रामाणिकपणाने वाट पाहतोय का अयोध्यामध्ये आमचं प्रभू रामचंद्राचं मंदिर कधी तयार होईल. 22 जानेवारी 2024 उजाडला आणि अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी उभा राहिलं, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. या ठिकाणी आज जर एका भाऊबंधाने दुसऱ्या भावाचा बाण जरी कोरला तर संध्याकाळपर्यंत भांडण झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. अक्षरशः पाकिस्तानाने आमचं कितीतरी किलोमीटरचा बाण कोरला, परंतु जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी 370 कलम हटवण्याची कोणाची हिंमत झाली नाही. ते काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपाने त्या ठिकाणी झालं. आणि म्हणून देशाच्या पातळीवरती मी 2च गोष्टीची या ठिकाणी चर्चा करणार आहे का एक प्रभू रामचंद्राचं मंदिर आणि दुसरं 370 कलम. तुम्ही म्हणशाल 370 कलमचं आपलं काही देणं घेणं नाही, आणि म्हणून मी आपल्याला एकच प्रश्न त्या ठिकाणी टाकला का बाण कोरल्यानंतर जेवढे जीवाची आतोनात हाल होती तसं 370 कलमे जम्मू आणि काश्मीर सारख्या ठिकाणी पाकिस्तानाने घुसखोरी केली, परंतु आजपर्यंत एकही प्रधानमंत्री त्या ठिकाणी बोलला नाही. नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं का 370 कलम त्या ठिकाणी हटलं पाहिजे. ही निवडणूक भारताची, परंतु या निवडणुकीच्या संदर्भामध्ये छत्रपती संभाजीनगरचा आपला होणारा खासदार कोण या बाबतीमध्ये सुद्धा विचार करण्याची निवडणूक आहे. एका बाजूला संदीपान भुमरे साहेब आहे, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, आणि तिसऱ्या बाजूला मागील 5 वर्षापासून या ठिकाणी खासदार म्हणून जे काम करतात ते इम्तियाज जलील या ठिकाणी. मी आपल्याला विनंती करणार आहे का हे 3 माणसं या ठिकाणी खासदारकीमध्ये उतरले, बाकीच्या 34 लोकांवरती मी बोलणार नाही, कारण 37 उमेदवाराला आपल्याला या ठिकाणी मतदान करायचा अधिकार आहे. 37 उमेदवार आहेत, परंतु 20 वर्ष ज्या चंद्रकांत खैरेंनी तुमचं आमचं सर्वांचं मतदान घेतलं, परंतु 20 वर्ष झाले
मला एकदा तरी एखाद्याने उठून उभा राहून सांगावं का चंद्रकांत खैरे या भारत देशाच्या संसदेमध्ये एखादा शब्द आपल्या वैजापूर तालुक्याचा, कन्नड तालुक्याचा, गंगापूर तालुक्याचा किंवा छत्रपती संभाजीनगरचा एखादा शब्द विधानसभेमध्ये म्हणजे विधान संसदेमध्ये बोलण्याचं मला सिंगल उदाहरण एखाद्याने उठून उभा राहून सांगावं. 20 वर्षामध्ये संसदेमध्ये एकही शब्द न बोलणारा खासदार, त्यांना त्या ठिकाणी परत एकदा संसदेत पाठवायचं का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मी प्रचार करत असताना वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या 218 गावाच्या कान्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी गेलो. 125 गाव माझे पूर्ण होत आहे आज, 125 गाव. परंतु 125 गावामध्ये पालखेड सारख्या ठिकाणी तरी थोडाफार 20 वर्षाचा खासदार निधी पाहायला मिळतोय. मुद्दाम सांगेल मी कसा झाला, काय झाला, बाळूभाऊ या भानगडीत मी जाणार नाही. परंतु 125 गावामध्ये कुठेच मला खासदार निधी दिसला नाही, कुठेच खासदार निधी दिसला नाही. 25 वर्ष झाली. थोडाफार पालखेड मध्ये झाला, परंतु या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगेन की मी 4.5 वर्षाचं बाळ आहे. मला राजकारणामध्ये आमदार होऊन 4.5 वर्ष झाले आणि एका बाजूला 20 वर्षे खासदार म्हणून ज्यांनी भोगलं, तर मी 4.5 वर्षामध्ये पालखेड नाही तर वैजापूर तालुक्याचा ज्या गावाला 150 मतदान आहे त्या गावाचा सुद्धा विकास झाला पाहिजे हे प्रामाणिकपणाने मी 4.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी ठरवलं. मी युवकांना सांगणार आहे का वैजापूर तालुक्याचे 165 गाव आणि गंगापूर तालुक्याचे 53 गाव आणि वैजापूर शहर कान्या कोपऱ्यात आपण गेलो पाहिजे. आणि मी जी घोषणा केली होती का मला तुम्ही निवडून द्या, एकही गाव बिगर डांबरीकरणाचं ठेवणार नाही. बाकीच्या गावाचं उदाहरण सांगणार नाही, परंतु तुमच्या सर्कलवर बोललो पाहिजे, तुमच्या गावावर बोललो पाहिजे. पालखेड मधून एकूण 6 रस्ते निघतात, 6 रस्ते. पहिला रस्ता आहे पालखेड फाटा, दुसरा रस्ता आहे काटी पिंपळगाव, तिसरा रस्ता आहे जळगाव, चौथा रस्ता आहे बल्लाळी सागर, 5वा रस्ता आहे आमचं चोर वाघरगाव माळी सागर आणि 6वा रस्ता आहे दहेगावचा अंतर्गत रस्ता. या 6 रस्त्यापैकी मला तुम्ही सांगितलं पाहिजे काय हाल होती. परंतु त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने सांगेल का या 6 पैकी 4.5 वर्षामध्ये मी आणि महायुतीने 4 रस्ते पूर्ण करण्याचं पवित्र काम केलं. 4 रस्ते त्या ठिकाणी झाले. पालखेड फाटा जोडला, थोडंफार दहेगावचा वाद चालू आहे, मी त्यांचे पाय धरणार आहे आणि त्यांना सांगणार आहे का बाबांनो, जे तुम्ही रस्ता अडवला 1/2 किलोमीटरचा सेड जवळचा, तो रस्ता त्या ठिकाणी करून दिला पाहिजे. पहिलं काम केलं, सेड जोडलं पाहिजे. दुसरं काम केलं, चोर वाघरगाव माळी सागर त्या ठिकाणी जोडलं पाहिजे. अक्षरशः मी ज्यांनी रस्ता अडवला होता त्यांनी मला प्रामाणिकपणाने येऊन सांगितलं, बोराडे सर मी रस्ता चालू करून दिला, त्या शेतकऱ्यांचं मी स्वागत करणार आहे. माळी सागर झालं. या ठिकाणी काटे पिंपळगावचा रस्ता डांबरीकरणाने जोडला आणि बल्लाळी सागरचा रस्ता जो नंबर मध्ये नव्हता त्याला या वर्षी मी डीपीटीसी मधून 40 लाख रुपये देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. 40 लाख रुपये त्या रस्त्याचं काम चालू आहे. पण मला सांगा, मी कधी मोठेपणा केला नाही भानुमामा. मी आजपर्यंत 4 रस्ते केले, एकाही रस्त्याचं नारळ फोडायला मी पालखेडला नाही आलो. मी सांगितलं तुम्हाला माहिती आहे ना, मी राहुलने बऱ्याच वेळेस सांगितलं का बोराडे सर उद्घाटन करायला या. म्हणलं तुम्हाला माहिती आहे ना, आम्ही केला, महायुतीने केला, उद्घाटन करण्याची काही गरज नाही, रस्ता चालू झाला पाहिजे. त्या रस्त्याचं काम केलं. गावामध्ये पेवर वॉक देण्याचं काम केलं. गावामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करण्याचं काम केलं. गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करण्यासाठी मागील वेळेस 10 लाख रुपये त्यांना त्या ठिकाणी दिले. ते काम लवकर त्या ठिकाणी चालू होत आहे. आणि असे अनेक काम एक एक गावाचे जर विचार जर घेतले, आज खिरडीचे माझे सर्व भाचे, माझे मेहुणे या ठिकाणी हजर आहे. काय परिस्थिती खिरडीची? भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, खिरडी डांबरीकरणाला सचिन जोडलं नाही. ते जोडण्याचं काम मी केलं, महायुतीने केलं.
आणि म्हणून मी आपल्याला सुद्धा आग्रहाची विनंती करणार आहे का तुम्ही संदीपान भुमरेचीच पेटी भरून दिली पाहिजे. उदाहरण बोललो मी. काय परिस्थिती होती? तिडी, आगर सायगाव, कन्नड सागज, टाकळी सागज, माळी सागज, बल्लारी सागज, काटी पिंपळगाव 17 किलोमीटरचा वन स्ट्रोक रस्ता. 17 किलोमीटर है ना. लोक काय बोलता मला माहित नाही, परंतु 17 किलोमीटरचा वन स्ट्रोक रस्ता तिडी पासून निघतोय आणि सर्व सागजा जोडल्या जात आहे, काटी पिंपळगाव जोडल्या जात आहे. 17 किलोमीटरचा वन स्ट्रोक डांबरीकरण करण्याची भूमिका त्या ठिकाणी मी घेतली. आणि म्हणून एक डांबरीकरणाचा विषय या ठिकाणी मुद्दाम सांगेल का या सरकारमध्ये काम करत असताना एकनाथरावजी शिंदे साहेब असू द्या, फडणवीस साहेब असू द्या, अजितदादा असू द्या, यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पहिलं काम मी केलं का 75 वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून 75 गाव बिगर डांबरीकरणाचे वैजापूर विधानसभामध्ये आणि ते डांबरीकरणाला त्या ठिकाणी जोडले पाहिजे, ही पहिली भूमिका त्या ठिकाणी मी घेतली. दुसरं सर्वात महत्वाचं काम झालं का मराठवाडा वॉटर ग्रीडला 1075 कोटी रुपयाले 1075 कोटी. आज जिकडं जावं तिकडं पाईपलाईनच चालू आहे. आणि मला खात्री आहे का आता 6 महिन्यानंतर वैजापूर हा टँकर मुक्त तालुका त्या ठिकाणी होणार आहे. टँकर मुक्त तालुका महायुतीची कमाई आहे. आणि म्हणून 1075 कोटी रुपयाचं पाणी वैजापूर गंगापूर तालुक्याला फिल्टर करायचं आणि मुक्तानंद महाविद्यालयापासून भगूरच्या परिसरामध्ये आणायचं आणि तिथून वैजापूर तालुक्याची 165 गावं जोडण्याची भूमिका त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी त्या ठिकाणी घेऊ शकलो. या ठिकाणी प्रामुख्याने सांगेल का जसं डांबरीकरण झालं, मराठवाडा वॉटर ग्रीड झालं, त्याच पद्धतीने सगळ्यात मोठं काम 16 तारखेला आपलं त्या ठिकाणी झालं. कॅबिनेट 16 तारखेची शेवटची आणि त्या कॅबिनेटला ठराव पास झाला. आजही काही लोकांना त्या ठिकाणी मला फोन येतात, बोलणारे सर खरोखर रामकृष्ण गोदावरी माफ झालं का हो? आजही कोणाला विश्वास पटत नाही, कारण शेवटच्या दिवशी झालं. आपल्याला पंकज भाऊ पुढे बोर्ड लावता आला नाही, पुढे काही बोलता आलं नाही, तरी सुद्धा एक दिवस मी या ठिकाणी येऊन मीटिंग घेतली. वायके पाटील सांगतो तुम्हाला, मी 14 गावामध्ये त्या ठिकाणी गेलो, मीटिंग घेतली आणि रामकृष्ण गोदावरी 16 तारखेला कॅबिनेट मध्ये शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादांनी माफ केल्याची घोषणा मी त्या ठिकाणी केली आणि माझ्यावर कॅमेरे चालू झाले. तुम्हाला अंदर की बात सांगतो मी जेव्हा 14 गावाची मीटिंग घेतली, त्या 14 गावाच्या मीटिंग मधून मी जे बोललो, काही लोकांनी कलेक्टरकडे त्या ठिकाणी माझा तक्रार त्या ठिकाणी केली का आचारसंहिता लागली आणि रमेश बोरारेंनी मीटिंग कशा घेतल्या. मी म्हणलो तुम्ही लेखी तक्रार तर द्या की 14 गावाची जनता तुम्हाला माफ करणार नाही. कारण जे मोठं काम आहे रामकृष्ण गोदावरी माफ झाली पाहिजे, चालू झाली पाहिजे आणि हा प्रश्न त्या ठिकाणी मी घेऊन निघालो. आणि तुम्ही जर माझ्या विरोधात जर तक्रार जर करत असाल तर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. 65 कोटी रुपये जिल्हा बँकेचे वन स्ट्रोक भरणार हे सरकार आहे, महायुतीचं सरकार. आणि म्हणून तुम्ही त्यांना विसरता कामा नये. त्यामध्ये पारखेडचा समावेश. रामकृष्ण गोदावरी माफ झाली. या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगेल का होय मी गुवाहाटीला गेलो, मी शिंदे साहेबांसोबत गेलो, याला कोण काय म्हणल, परंतु मी ज्या कामासाठी गेलो ते काम करून घेण्याची भूमिका मी त्या ठिकाणी घेतली. वैजापूर तालुक्याचा जर विषय जर त्या ठिकाणी जर घेतला तर विनायक सहकारी साखर कारखाना बंद पडला 25 वर्ष. मला वाटतं 2001 ला शेवटचं गणित झालं. जवळजवळ 24 वर्ष झाले विनायक कारखाना बंद पडला, कोणी बोलत नाही. परंतु मी वाचा फोडली आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना सांगितलं मी तुमच्या सोबत येणार आहे, परंतु माझा कारखाना चालू झाला पाहिजे. वाट पाहिली, कारखाना चालू होत नाही. पंचगंगा उद्योग समूहाचा नवीन कारखाना, तुमच्या हक्काचा कारखाना इथं चालू होतोय. हे सुद्धा महत्वाचं काम आहे. एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागतोय, तोही एक महत्वाचा विषय. आणि म्हणून 4.5 वर्ष झाले मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तालुक्यामध्ये काम करतो. एवढी शोकांतिका आहे ना, बरोबर आहे. खूप लहान घरचं शेतकऱ्याचं पोरग आमदार झालं आणि ते कुठे सापडत नाही, कारण मला काही शोक पाणी नाही, मी कुठे सापडत नाही. आणि म्हणून माझ्यावरती काहीतरी कटक कारस्थान रचायचं
आणि त्या ठिकाणी वाटेल ते बोलण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. आता उमेदवार चंद्रकांत खैरे विरोध संदीपान भुमरे. परंतु वैजापूर तालुक्यामध्ये आज ज्या सभा त्या ठिकाणी चालू आहे त्या संदीपान भुमरेच्या विरोधात नाही, त्या रमेश बोरनारेच्या विरोधात त्या ठिकाणी सभा चालू आहे. मला प्रश्न पडतोय, एका सभेमध्ये चंद्रकांत खैरेला एक जणांनी प्रश्न केला. त्याला प्रश्न असा केला की रमेश बोरनारे सांगतो की महायुतीने हे केलं, महायुतीने ते केलं, भाजपने केलं, राष्ट्रवादीने केलं, शिवसेनेने केलं. त्यांनी एकच प्रश्न त्याचं उत्तर दिलं की रमेश बोरनारेची अवकात नाही. मी आपल्याला प्रश्न टाकणार आहे, मी जर 4.5 वर्ष प्रामाणिकपणाने काम जर केलं असेल तर ज्यांनी माझी अवकात काढली, ज्या माणसाचं जिल्ह्यामध्ये 100 मतदान नाही, जरा प्रामाणिकपणाने लक्षात घ्या, त्या माणसाने तुमची माझी जर अवकात काढण्याचं काम जर केलं असेल तर पार्सल आपल्याला रिटर्न पाठवावं लागणार आहे. पार्सल रिटर्न पाठवावं लागणार आहे. माझी अवकात काढली म्हणजे तुमची काढली समजून घ्या. आणि म्हणून हे पार्सल आम्हाला वापस पाठवावं लागणार आहे. 100 मतं नाही, परंतु आम्ही 4 वेळेस डोक्यावर घेतलं, 4 वेळेस. आणि म्हणून प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी मी सांगेन का माणूस लबाड असलेला माणूस आहे, परंतु चूक झाली आमची, आम्ही संगत केली सगळे, बरोबर आहे. पंकज भाऊ जर सोडले तर आम्ही सर्व त्यामध्ये प्रकाश होऊ. आणि म्हणून या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने सांगेल का ज्यांनी 20 वर्ष या जिल्ह्याची वाट लावली त्याला मतदान करायचं. का ज्यांनी विहिरी दिल्या, गायगोठे दिले, शेततळे दिले, मातोश्री पानंद रस्ते दिले, मी पालखेडकरांना एवढंच या ठिकाणी सांगणार आहे, किती विहिरी मिळाली याचं गणित तुम्ही जोडा, किती गायगोठे मिळाले याचं गणित तुम्ही जोडा, किती पानंद रस्ते झाले हे तुम्ही त्या ठिकाणी शोधा, किती शेततळे झाले हे प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी तुम्ही शोधा. याच्या अगोदर एमआरजीएस खातं चालू होतं, परंतु एका गावाला 5च विहिरी. अक्षरशः विहिरीमुळे भांडणं व्हायचे. संदीपान भुमरे साहेब या खात्याचे मंत्री झाले आणि 5 विहिरीची आट काढून टाकली, अंतराची आट काढून टाकली, भुजेलची आट काढून टाकली आणि मागेल त्याला विहीर देण्याचं एक पवित्र काम शेतकऱ्यांसाठी संदीपान भुमरे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. शेततळ्याचा तो विषय मला एक जणांनी सांगितलं 12 जनावर असेल तरच त्या ठिकाणी गाय गोठा, परंतु गाय गोठ्याला जनावरांची आट काढून टाकली आणि मागेल त्याला गाय गोठे 11,000 गाय गोठे देण्याचं काम संदीपान भुमरे साहेबांच्या खात्याने त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी मी सांगणार आहे का आपण हे काम त्या ठिकाणी विसरू नये. या ठिकाणी डीपीटीसीच्या माध्यमातून पालकमंत्री असताना इतकं मोठं काम केलं की मी 2.5 वर्ष पालकमंत्री सुभाष देसाईचे पाहिले आणि 2 वर्ष पालकमंत्री संदीपान भुमरे साहेबांचे पाहिले. अक्षरशः आपल्या तालुक्याला 60 स्मशानभूमी देण्याचं काम केलं. 60 आपल्या तालुक्याला करंजगावला मी बोललो का डीपीटीसी मधून एक गावाला 3-3, 4-4 शाळा खोल्या देण्याचं काम तिथं संदीपान भुमरेंनी केलं. ग्रामपंचायत कार्यालय इथं सरपंच बसले कन्नड सागाचे, ग्रामपंचायत कार्यालय देण्याचं काम संदीपान भुमरे साहेबांनी डीपीटीसी मधून दिलं. आणि 30-54 असेल, 50-54 असेल, डांबरीकरणाचं काम सुद्धा संदीपान भुमरेने केलं. आणि सर्वात मोठं जर योगदान असेल तर डीपीटीसी मधून शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर बदली करण्याचं काम हे संदीपान भुमरेने त्या ठिकाणी केलं. आज ज्या गावात तुम्ही जाणार त्या गावात गावठाण फिडर आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. ही कोणाची किमा आहे? ही केंद्र सरकारची किमा आहे, ही पालकमंत्र्याची किमा आहे, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विसरून चालणार नाही. आणि म्हणून अशा सर्व गोष्टीची जर आपण जर चर्चा जर केली तर आमचं मतदान हे संदीपान भुमरेच्याच पारड्यात आम्ही टाकलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी आमचं मत जातं. बाकीच्या गोष्टीवर जास्त चर्चा करणार नाही, परंतु एवढंच प्रामाणिकपणाने सांगेल का ज्या माणसाने ग्रामीण भागाचा विकास केला ते संदीपान भुमरे आपले पालकमंत्री आहे आणि त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. आणि खूप दिवसानंतर वेळ आली. मला वाटतं स्वर्गीय साहेबराव अण्णा पाटील डोणगावकर ग्रामीण भागाचे खासदार होऊन गेले. त्याच्यानंतर 13 महिने स्वर्गीय रामकृष्ण बाबा पाटील ग्रामीण भागाचे खासदार होऊन गेले. नाहीतर एखाद्याने उठून उभा राहून सांगावं का आजपर्यंत आपला जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर
ग्रामीण भागाचा एकदाही खासदार त्या ठिकाणी झाला नाही. आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो का ग्रामीण भागाचा खासदार करण्यासाठी तुम्ही 13 तारखेला धनुष्यबाणाचं संदीपान भुमरेचं बटन त्या ठिकाणी दाबा आणि महायुतीला त्या ठिकाणी योगदान द्या. एवढीच आपल्याला कळकळीची आग्रहाची विनंती करतो. आणि वेळ झालेला आहे, आचारसंहिता आहे, 10च्या पुढे आकडा जाऊ नये. आणि म्हणून आपण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाला. खर तर राहुल असू द्या, बाळूभाऊ असू द्या, या सर्वांची इच्छा होती का संदीपान भुमरे साहेब उमेदवारच पालखेडला आले पाहिजे. परंतु शेवटी 11-12 दिवसामध्ये संपूर्ण 6 विधानसभा मतदारसंघ कव्हर करायचे आहे. आणि म्हणून भुमरे साहेबाला मी सांगितलं, म्हणलं बाकीचं मी पाहून घेतो, परंतु पालखेडकरांची इच्छा आहे तुम्ही एकदा त्या ठिकाणी आले पाहिजे. निश्चित या ठिकाणी मी सांगेन का समजा वेळ जर मिळाला तर परत एकदा एक फेरी का होईना, परंतु संदीपान भुमरे साहेबांची पालखेडला होणार आहे. एक पायी फेरी का होईना, नाही सभा जरी झाली तर चालेल, कारण त्यांच्या वतीने त्यांची आदळत करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊ. 10 वाजले तरी मोठ्या संख्येने आपण हजर आहे आणि माझे विचार या ठिकाणी पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण सर्वांना